झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। जळगाव तालुक्यातील पाळधी 2 गटात मोठा वाद। मंत्री गुलाबराव पाटलांच्या वाहनाचा धक्का लागल्याचे निमित्त वाहने व दुकाने जाळली, गावात संचारबंदी, परिस्थिती नियंत्रणात। सरत्या वर्षाला निरोप देण्याच्या रात्री जळगाव तालुक्यातील पाळधीमध्ये मोठा राडा झाला। 2 गटात वाद झाल्याने दुकानांची तोडफोड तसेच वाहने आणि दुकानांची जाळपोळ करण्यात आली। 7 ते 8 संशयितांना अटक करण्यात आली असून 20 ते 25 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सकाळी 6 वाजेपर्यंत गावात कलम 144 अन्वये संचारबंदी लागू करण्यात आली होती। आता गावात पोलीस तैनात असून परिस्थिती नियंत्रणात आहे। तर नेमके काय घडले, हा वाद कसा निर्माण झाला? शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांचा ड्रायव्हर त्यांच्या कुटुंबाला घेऊन जात होता। यावेळी त्यांनी हॉर्न वाजवला आणि कारला कट मारल्याच्या रागातून 2 गटात वाद झाला। यामुळे गावातील काही तरुण जमा झाले आणि हे समजताच शिवसेना कार्यकर्तेही जमा झाल्याने या वादाला आक्रमक स्वरूप आले। रात्री 1 वाजेच्या सुमारास या जमावाने दुकानांची तोडफोड केली, तसेच दुकाने आणि वाहने सुद्धा जाळली। घटनेची माहिती मिळताच गॅरेजमधील कामगार घटनास्थळी पोहोचले आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले। घटनेची माहिती पोलीस कर्मचाऱ्यांना उशिरा मिळाल्याने अग्निशमन बंब घटनास्थळी पोहोचेपर्यंत पेटवण्यात आलेली वाहने आणि दुकाने जळून खाक झाली होती। आग विझवण्याचे प्रयत्न पहाटेपर्यंत सुरू होते। या घटनेमुळे पाळधीमध्ये पहाटे 6 वाजेपर्यंत कलम 144 अन्वये संचारबंदी लागू करण्यात आली होती। पोलिसांच्या वाहनातून लाऊडस्पीकरच्या माध्यमातून ग्रामस्थांना संचारबंदीबाबत सूचना देण्यात आली। रात्री उशिरापर्यंत पाळधी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते। यात 7 ते 8 संशयितांना अटक करण्यात आली असून 20 ते 25 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांचा मोठा फौज फाटा येथे तैनात करण्यात आला असून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।